एक महिला तिच्या ऑफिसमध्ये तिच्या कामात व्यस्त होती. अचानक तिच्या मोबाईलवर कॉल आला. महिलेने आनंदाने कॉल उचलला, पण त्यानंतर ती पूर्णपणे उद्ध्वस्त झाली. तिचे आयुष्य नरक झाले. तिच्यासोबत असं काही घडलं की प्रकरण समजल्यावर पोलिसांनाही धक्का बसला. राजस्थानच्या झुंझुनू जिल्ह्यातील ही घटना. पिलानी इथं राहणारी 57 वर्षाची ही महिला तिच्यासोबत जे घडलं त्याची तक्रार पोलिसात दिली आहे. एक कॉल घेण्याची तिला मोठी किंमत मोजावी लागली. तिने सांगितल्यानुसार तिला ऑक्टोबर 2003 मध्ये फोन आला होता. फोन करणाऱ्याने सांगितले की महिलेच्या आधार कार्डवरून दुसरा क्रमांक ॲक्टिव्ह आहे. त्या नंबरवरून बेकायदेशीर जाहिरातीत आणि त्रासदायक संदेश पाठवले जात आहेत. त्यामुळे मुंबई पोलीस तुमच्यावर IPC कलमांतर्गत कारवाई करतील. यानंतर महिलेला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या नावाने फोन आला. मुंबई पोलिसांचा SI असल्याचा दावा करणाऱ्या एका व्यक्तीने स्काईपद्वारे ऑनलाईन मीटिंग मागितली. यानंतर त्याने सांगितले की तिचं नाव 20 लाख रुपयांच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात आलं आहे. हे प्रकरण आता ED पर्यंत पोहोचलं आहे.